पावसाळा सुरू झाला की निसर्ग अक्षरशः बहरून येतो. धबधबे, हिरवेगार डोंगर, धुक्याने वेढलेल्या वाटा आणि ओसंडून वाहणारे धबधबे हे सगळं पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. पण निसर्गाचा आनंद घेताना थोडीशी बेफिकिरी जीवावरही बेतू शकते. म्हणून पावसाळी पर्यटनाला जाताना एकच मंत्र लक्षात ठेवा: निसर्गाचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेशी तडजोड करू नका. सर्वप्रथम प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासा. मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीचा इशारा असेल तर पर्यटनाचा बेत पुढे ढकलणेच योग्य. ट्रेकिंगला जात असाल तर योग्य कपडे, मजबूत आणि घसरणार नाहीत असे बूट, रेनकोट आणि आवश्यक साहित्य सोबत ठेवा. ट्रेकची आणि ठिकाणाची संपूर्ण माहिती आधी घ्या. अनुभवी व्यक्ती किंवा स्थानिक मार्गदर्शकाची मदत घेणे अधिक सुरक्षित ठरते. पावसाळ्यात नदी, ओढे आणि धबधब्यांचा प्रवाह अचानक वाढू शकतो. म्हणून पाण्यात उतरणे, प्रवाह ओलांडणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. पाणी शांत दिसत असले तरी त्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असू शकतो. फोटो किंवा सेल्फीसाठी कड्याच्या अगदी टोकावर, धबधब्याच्या जवळ किंवा घसरड्या दगडांवर जाऊ नका. एक छोटासा तोल गेला तरी मोठा अपघात होऊ शकतो. अनोळखी ठिकाणी एकट्याने ट्रेक करू नका. स्थानिक वाटा, सुरक्षित मार्ग आणि धोकादायक भाग यांची माहिती आधी करून घ्या. आपत्कालीन परिस्थितीसाठी फर्स्ट एड किट, पुरेसे पाणी आणि आवश्यक औषधे जवळ ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, निसर्ग आपल्याला आनंद देतो, त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही आपलीच जबाबदारी आहे. प्लास्टिक बाटल्या किंवा इतर कचरा कुठेही टाकू नका. निसर्गस्थळी धूम्रपान किंवा आग लावण्यासारख्या गोष्टी टाळा. पावसाळी पर्यटन म्हणजे फक्त साहस नाही, ते जबाबदारीने निसर्गाचा अनुभव घेण्याचे माध्यम आहे. म्हणून पुढच्या पावसाळी सहलीत हवामान तपासा, योग्य साहित्य घ्या, धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा आणि सूचनांचे पालन करा आणि निसर्ग स्वच्छ ठेवा. कारण सहल सुंदर आठवण बनावी, अपघाताची बातमी नाही. तुम्हाला पावसाळ्यात कोणते पर्यटन स्थळ सर्वात आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुरक्षित पर्यटन करा आणि पावसाळ्याचा निसर्ग मनसोक्त अनुभव घ्या. धन्यवाद.